नमस्कार मंडळी, मी हे गणपतीसाठी पाईपलाईनचा रोजचा गार्लंड बनवलेला आहे आणि याच्यासाठी आपल्याला लागतील 4 पाईपलाईनर। हे प्रॉपर मी सेंटर घेऊन कट केलेले आहेत 2 भागात एक पाईपलाईनरचा। तर अशा प्रकारे आपल्याला 4 पण पाईपलाईनर कट करायचे आहेत। हे पाईपलाईनर कट केल्यावरती हे असे दिसतील। हे सर्व आपल्याला एकसाथ घ्यायचे आहेत आणि एक जो पाईपलाईनर आहे त्याच्या हेल्पने आपल्याला हे प्रॉपर सर्कल फिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून कोणताही रोज आपला पेटल बनवणार आहोत तो असं साईडला होणार नाही। हे असं मी फिक्स केल्यावरती आपल्याला 6 अशा या लाईन्स ज्या आहेत त्या मी काढते आणि हे काढल्यानंतर आपल्याला असं प्रॉपर असं गोल करून घ्यायचं आहे रोजच्या पेटलसाठी। तर मी हे दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये, तुमच्या फॉलो करा। हे क्रिएट केल्यावरती बघा 1 2 3 मी असं बनवलेलं आहे आणि अशा प्रकारे हा रोज झालेला आहे। तर हा रोज मी अजून पण खूप पाईपलाईनसोबत बनवून घेतले, तर मी तुम्हाला दाखवते पुढे। हे असे मी रोज क्रिएट केलेले आहेत ऑलरेडी। तर हे रोज आपल्याला, आणि हा वेगळा कलर आहे, हे असे मी रोज क्रिएट केलेले आहेत माझ्या गार्लंडसाठी। तुम्हाला कसे वाटले तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला प्रॉपर यूट्यूब शॉर्ट्स पाहिजे असेल तर मला सांगा। आणि याच्या पुढे जे आपल्याला मटेरियल लागतं हे बीड्स, मी काही पर्ल्स आहेत, जे सायझेस आहेत त्यांचे छोटे मोठे, तर तसे मी आणलेले आहेत। तुम्हाला कोणते सायझेस पाहिजेत ते तुमच्या हिशोबाने घ्या आणि जर तुमचं जर गुल असेल तर मग ते यूज करून मी गार्लंड प्रिपेअर करते। तर गार्लंड हे बघा असं आम्ही ओळून घेते एक ज्या हिशोबाने तुम्हाला कस्टमाइज करायचं तुमचे जे डिझाईन असेल किंवा काय, मी अशा प्रकारे हे मी आपले छोटे मोठे ओळून घेते। त्याच्यानंतर मी जे पाईपलाईन आपले रोज बनवले होते ते प्रॉपर असे फिक्स करते, जेणेकरून कोणताही पेटल किंवा कोणताही रोज कस्टमरला दिल्यावर ते पडून नाही किंवा खराब होऊ नये त्याच्यासाठी मी एक प्रॉपर असं फिक्स करून घेते। ठीक आहे, त्याच्यानंतर जे पण आहे जसे ज्या हिशोबाने तुमची डिझाईन आहे त्या हिशोबाने मी माझं पर्ल्स टाकते छोटे मोठे, जेणेकरून ते जे गार्लंड मी बनवते आहे तर ते सुंदर दिसावं। आणि त्याच्यानंतर मी कंठीसाठी खाली असं 3 लटकन बनवते।